तुम्ही बघू शकता की किती छान अशी टम्म फुगलेली इडली आहे. अगदी कापसासारखीच मऊ आणि लुसलुशीत झालेली आहे, हलकी झालेली आहे. दुसऱ्या दिवसपर्यंत सुद्धा ही इडली अशीच्या अशीच मऊ आणि सॉफ्ट राहील, एवढी ह्या इडल्या लुसलुशीत आणि मऊ होतात. खूप वेळा काय होते तर इडल्या चिवट होतात किंवा रबऱ्यासारख्याच अशा लवचिक होतात, जे खायला त्रास होते. पण जर तुम्ही या पद्धतीने ट्रिक्स आणि टिप्स फॉलो केले तर तुमच्या इडल्या अतिशय छान मऊ लुसलुशीत होतील. शिवाय आपण त्याबरोबर सांबारसुद्धा बघणार आहोत. हा सांबार झटपट होणारा सांबार आहे. कुकरमध्येच आपण हा सांबार पटकन बनवू शकतो आणि तेवढाच टेस्टीसुद्धा होतो. चला तर मग बनवूया. पण त्याआधी प्लीज तुम्ही जर माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की केलं तर प्लीज नक्की करा. तर इथे मी घेतलेला आहे रेशनचा तांदूळ. 3 कप रेशनचा तांदूळ घ्यायचा आहे. तर तुम्ही इथे कुठलाही तांदूळ वापरू शकता, कोलम, इंद्रायणी किंवा तुकडासुद्धा, फक्त बासमती वापरायचा नाही. तर हा तांदूळामध्ये आता आपण टाकणार आहोत एक सिक्रेट इन्ग्रेडियंट्स, ते म्हणजे साबुदाणा. ज्या वाटीने आपण तांदूळ घेतला होता त्याच वाटीने अर्धा कप साबुदाणा घ्यायचा आहे. साबुदाण्यामुळे इडलीचं टेक्स्चर मऊ लुसलुशीत येईल, पांढरशुभ्र येईल. आता आपण ज्या कपाने तांदूळ घेतले होते त्याच कपाने 1 वाटी उडदाची डाळ घेणार आहोत. इथे प्रमाण लक्षात ठेवायचं, 3:1 असं प्रमाण घ्यायचं आहे. तर आता आपण तांदूळ 3 ते 4 पाण्याने धुवून घ्यायचे आहेत. हे रेशनचे तांदूळ असल्यामुळे यात काळपट पाणी जास्त निघते, म्हणून पाणी नितळ होईपर्यंत हे तांदूळ आपल्याला छान धुवून घ्यायचे आहेत. आता उडदाची डाळ पण आपण धुवून घेणार आहोत. फक्त उडदाची डाळ 1 किंवा 2 पाण्यानेच धुवून घ्यायची आहे, कारण उडदाच्या डाळीमध्ये असे सत्व असतात जे फॉर्मेटिंगसाठी किंवा खमीर आणण्यासाठी खूप मदत करतात. त्यामुळे जास्त रगडून किंवा जास्त वेळा उडदाची डाळ धुवायची नाही आहे, तर एकाच पाण्याने धुवून काढायची आहे. आता आपण तांदूळामध्ये पाणी टाकून घेणार आहोत. तर पाणी एवढं टाकायचं आहे की 1.5 ते 2 इंच वर पाणी आपल्याला तांदूळामध्ये टाकून ठेवायचं आहे. तसेच उडदाच्या डाळीमध्ये सुद्धा तेवढंच आपल्याला पाणी टाकायचं आहे. आणि आता हे डाळ आणि तांदूळ आपल्याला 5 ते 6 तासासाठी भिजण्यासाठी ठेवायचं आहे. आता इथे 5 ते 6 तास झालेले आहेत. साबुदाणा छान फुगलेला आहे आणि तांदूळ पण छान मुरलेला आहे. तर आता आपल्याला हे तांदूळातलं पाणी काढून टाकायचं आहे. उडदाची डाळ पण तुम्ही बघू शकता किती छान अशी मुरलेली आहे. तर आता आपण इथे पोहे घेणार आहोत. अर्धा कप इथे पोहे घेतलेले आहेत. ते स्वच्छ धुवून 10 मिनिटं मुरू द्यायचे आहेत. आणि आता आपण डाळ मिक्सरमधून काढणार आहोत. डाळीतलं पाणी फेकून द्यायचं नाही आहे, हेच पाणी आपल्याला तांदूळ काढण्यासाठी वापरायचं आहे. तर इथे डाळ आपल्याला छान बारीक अशी वाटून घ्यायची आहे. अजिबातही जाडसर ठेवायची नाही आहे. मऊ आणि लुसलुशीत असं टेक्स्चर आलं पाहिजे, यासाठी डाळ स्मूथ वाटून घ्यायची आहे. आता ही डाळ आपण एका पातेल्यामध्ये काढून घेऊ. अशा प्रकारे आपल्याला पूर्णच उडदाची डाळ स्मूथ आणि मऊ अशी वाटून काढायची आहे. तर ही 2 बॅचमध्ये वाटून काढायची आहे, एका बॅचमध्ये निघणार नाही. तर यामुळे इडलीचं टेक्स्चर छान मऊ येईल. तर आता आपण तांदूळ वाटून काढणार आहोत. तर तांदूळ आपला एका बॅचमध्ये निघणार नाही, यामुळे 2 किंवा 3 बॅचमध्ये आपल्याला हे तांदूळ काढायचं आहे. तांदूळाचं टेक्स्चर पण आपण मऊच ठेवणार आहोत. ज्याप्रमाणे आपण उडदाच्या डाळीचं वाटून घेतलं होतं त्याचप्रमाणे तांदूळसुद्धा वाटून घ्यायचं आहे. आणि आता आपण हे त्याच पातेल्यामध्ये तांदूळाचं मिश्रण टाकून घेणार आहोत, ज्या पातेल्यामध्ये आपण उडदाचं मिश्रण टाकलं होतं. तर आता आपण दुसऱ्या बॅचमध्ये पूर्ण तांदूळ काढून घेऊ. त्यासोबत भिजवलेले पोहेसुद्धा टाकून घ्यायचे आहेत. तुम्ही बघू शकता जेवढं आपण उडदाच्या डाळीतलं पाणी घेतलं होतं तेवढंच पाणी आपल्याला लागलेलं आहे. तर यावर जर तुम्हाला थोडं पाणी जास्त लागत असेल तर तुम्ही टाकू शकता. तर हेच पाणी आपल्याला वापरायचं आहे. तर आता आपण पोहे आणि तांदूळाचं मिश्रणसुद्धा काढलेलं आहे. हे सर्वात पहिले मिक्स करून घ्यायचं आहे. नंतर आपण हाताने फेटून घेऊया. तर इथे हे हातानंच फेटायचं असते. हातानं फेटल्यामुळे जे हातातील जे गुड बॅक्टेरिया असतात ते यामध्ये मिक्स होतात आणि खमीर चांगलं होते. त्यामुळे हाताने 3 ते 4 मिनटं छान मिश्रण फेटून घ्यायचं आहे. तर आता हे मिश्रण आपण रात्रभर मुरण्यासाठी ठेवणार आहोत, फॉर्मेटिंगसाठी ठेवणार आहोत. 10 ते 12 तास तरी हे आपल्याला मिश्रण फॉर्मेटिंगसाठी ठेवायचं आहे. तर 10 ते 12 तास झालेले आहे. तुम्ही बघू शकता की किती छान फॉर्मेटिंग आपलं मिश्रण झालेलं आहे, किती छान असं खमीर उठलेलं आहे. असंच मिश्रण आपल्याला इडली बनवण्यासाठी पाहिजे. यामुळे काय होईल तर इडली आपली सॉफ्ट आणि मऊ येईल. अतिशय हलकं आणि लुसलुशीत मऊ असं कापसासारखं हे खमीर झालेलं आहे, तुम्ही बघू शकता. आता जर आपल्याला जेवढ्या इडल्या करायच्या असतील तेवढंच आपल्याला हे दुसऱ्या भांड्यामध्ये मिश्रण काढून घ्यायचं आहे. त्यामध्ये अर्धा चमचा मीठ टाकून घेणार आहोत. आणि हे जास्त फेटायचं नाही आहे, फक्त थोडंसं मीठ आपल्याला त्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. जे बबल्स आहेत ते आपले फुटले नाहीत पाहिजेत. आता आपण इडली पात्रामध्ये पाणी गरम करायला ठेवणार आहोत. तोपर्यंत इडली पात्राला तेल लावून घ्यायचं आहे आणि हे बॅटर आपल्याला थोडं थोडं इडली पात्रामध्ये टाकून घ्यायचं आहे. पूर्ण असे कप्पे भरायचे नाही आहे, थोडेसे खालीच ठेवायचे आहेत, कारण नंतर इडली छान फुलणार आहे. तर इथे एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की इडली पात्रामध्ये पाणी छान उकळून घ्यायचं आहे. नंतरच आपल्याला इथे इडल्या स्टीम करायसाठी ठेवायच्या आहेत, त्यामुळे इडल्या छान फुगतील. तर आपल्याला 10 ते 12 मिनटं इडल्या स्टीम करून घ्यायच्या आहेत. तोपर्यंत आपण सांबार तयार करून घेऊ. तर त्यासाठी मी कुकरमध्ये तेल टाकलेलं आहे. सांबारासाठी खूप कमी तेल वापरायचं आहे.
आणि मोहरी तडतडून घ्यायची आहे. मोहरी टाकल्यानंतर हिंग टाकून घेणार आहोत आणि कढीपत्ता टाकायचा आहे. तर मी इथं अशा प्रकारे जाड असा कांदा चौकूट चिरून घेतलेला आहे. तो आपल्याला 1 ते 2 मिनटं तेलावर परतून घ्यायचा आहे. छान लाल होऊ द्यायचा नाही, फक्त परतून घ्यायचा आहे. नंतर इथं मी थोड्या भाज्या घेतलेल्या आहेत. त्यामध्ये मी शेवग्याच्या शेंगा कट करून घेतलेल्या आहेत, कोवडं घेतलेलं आहे, एक बटाटा घेतलेला आहे आणि थोडे बीन्स घेतलेले आहेत. नंतर ह्या भाज्या आपल्याला कांद्यामध्ये टाकून घ्यायच्या आहेत आणि जवळजवळ 3 ते 4 मिनटं ह्या भाज्या तेलावर परतून घ्यायच्या आहेत. जास्त अशा लाल होऊ द्यायच्या नाही आहेत, फक्त अशा परतून घ्यायच्या आहेत. नंतर इथे मी 2 टोमॅटो कट करून घेतलेले आहेत, ते आपल्याला इथे टाकून घ्यायचे आहेत आणि त्यामध्ये थोडं मीठ टाकायचं आहे. टोमॅटो यामुळे छान शिजल्या जाईल, सर्व भाज्या छान शिजतील म्हणून थोडंसं मीठ टाकायचं आहे आणि परत 1 मिनटं छान हे परतून घ्यायचे आहेत. तर आता मी हे तुरीची डाळ 10 मिनटं भिजत घातलेली होती. अर्धी वाटी तुरीची डाळ आहे, ती आपल्याला इथे टाकून घ्यायची आहे, त्यामुळे ती छान फुललेली आहे. नंतर डाळ आपल्याला भाज्यांमध्ये मिक्स करून घ्यायची आहे 1 मिनिटभर. तर इथे आपण काही मसाले टाकणार आहोत. त्यामध्ये अर्धा चमचा हळद घेतलेली आहे, 1 चमचा लाल तिखट घेतलेला आहे. तिखट तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. अर्धा चमचा धनेपूड घेतलेली आहे आणि 2 चमचे सांबार मसाला घेतलेला आहे. आता हे मसाले आपल्याला डाळीमध्ये भाज्यांमध्ये छान मिक्स करून घ्यायचे आहेत. नंतर इथे आपण पाणी टाकून घेणार आहोत. तर पाणी आपण अर्धी वाटी मी तूर डाळ भिजवली होती, तर त्या डाळीनुसार 4 वाटी पाणी टाकून घ्यायचं आहे. नंतर त्यामध्ये आपण मीठ टाकून घेणार आहोत आणि हा चिंचेचा कोड मी गरम पाण्यामध्ये भिजून ठेवलेला होता, तो 3 ते 4 चमचे कोड आहे तो टाकलेला आहे आणि चवीनुसार थोडासा गूळ टाकलेला आहे. गुळामुळे सांबाराची चव आंबट गोड अशी मेंटेन्स होईल. तरी ते 4 शिट्या आपल्याला काढून घ्यायच्या आहेत. तोपर्यंत आपण इडल्या बघणार आहोत. तर आपल्या इडल्यासुद्धा 10 मिनटात तयार झालेल्या आहेत. तुम्ही बघू शकता की किती टम्म अशा इडल्या फुगलेल्या आहेत. त्यामध्ये आपण सुरी घालून बघणार आहोत की इडल्या झाल्या की नाही. सुरीला अजिबातही चिकटलेल्या नाही आहेत, यामुळे तुम्ही पाहू शकता की आपल्या इडल्या इथे झालेल्या आहेत. स्टीमरमधून इडली स्टँड काढल्यानंतर 2 मिनटं इडल्या थंड होऊ द्यायच्या आहे, नंतरच काढायच्या होईल. त्यामुळे काय होईल तर इडल्या पटकन निघतील. तुम्ही ही इडल्या सुरीच्या साहाय्याने किंवा चमच्याने सुद्धा काढू शकता. इडलीच्या आजूबाजूची कडा पहिले सुरीने मोकळ्या करून घ्यायच्या, नंतर पूर्ण चमच्याने ते इडल्या काढून घ्यायच्या. ते तुम्ही बघू शकता किती छान आणि सॉफ्ट स्पॉन्जी अशा इडल्या तयार झालेल्या आहेत. पांढऱ्या शुभ्र दिसत आहे. तर अशा प्रकारे सर्वच इडल्या काढून घ्यायच्या. इकडे आपला सांबारसुद्धा होऊन रेडी आहे. कुकर थंड झाल्यानंतर कुकरचं झाकण उघडून घ्यायचं आहे. नंतर आपण शेवग्याच्या शेंगा यामध्ये चिरून टाकल्या होत्या, त्या शेंगा आपल्याला काढून घ्यायच्या आहेत. जर आपण हे शेंगा भाजीमध्ये मिक्स केल्या तर त्या दाताखाली येतील किंवा त्याची चव अशी चांगली लागणार नाही. नंतर आपल्याला हे सर्व भाजी रवीने फेटून घ्यायची आहे. तर तुम्ही बघू शकता सर्वच भाज्या अशा आपल्याला रवीने यामध्ये मिक्स करून घ्यायच्या आहेत. इकडे आपण तडका तयार करून घेणार आहोत. त्यासाठी एका छोट्या कढाईमध्ये मी तेल गरम करून घेतले आहे. त्यामध्ये मोहरी टाकलेली आहे, हिंग टाकलेला आहे आणि कढीपत्ता टाकून 2 मिरच्या टाकून घेतलेल्या आहेत लाल. गॅस बंद केलेला आहे. थोडं तेल थंड झाल्यानंतर त्यामध्ये 1 चमचा काश्मीरी लाल तिखट टाकायचं आहे आणि 1 चमचा सांबार मसाला टाकायचा आहे. नंतर भाजीच्या खालचा गॅस सुरू करून त्यामध्ये हा तडका टाकून द्यायचा आहे आणि परत एकदा कुकरचं झाकण 1 मिनिटासाठी बंद करायचं आहे. त्यामुळे तडक्याचा फ्लेवर भाजीमध्ये उतरेल. आता ज्या आपण शेवग्याच्या शेंगा बाजूला काढल्या होत्या त्यासुद्धा यामध्ये टाकून घेणार आहोत आणि मिक्स करणार आहोत. तर तुम्ही बघू शकता किती छान असा कलर आलेला आहे सांबाराला. खूप छान टेस्टी असा सांबार तयार झालेला आहे आणि पटकन तयार झालेला आहे. अजिबातही वेळ लागलेला नाही. कुकरमध्ये जर तुम्ही असा सांबार बनवला तर पटकन तयार होतो आणि चवीलाही खूप छान आणि टेस्टी होतो. अजिबातही जास्त वेळ लागत नाही. तसेच इडलीसोबत खाण्यासाठी तुम्ही ओल्या खोबऱ्याची शेंगदाण्याची चटणीसुद्धा बनवू शकता. ही पण खूप छान लागते इडलीसोबत. तुम्ही ह्या टिप्स आणि ट्रिक्स वापरून नक्कीच ह्या इडल्या एकदा या पद्धतीने बनवून बघा. खूप छान अशा सॉफ्ट मऊ लुसलुशीत अशा इडल्या तयार होतील. दुसरे दिवसपर्यंत सुद्धा याचं टेक्स्चर असंच मऊ आणि लुसलुशीत राहील. एवढ्या ह्या छान इडल्या होता. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ती कमेंटमध्ये मला नक्की सांगा. माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद. माझ्या अशाच नवीन रेसिपीज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. शेअरसुद्धा करा. धन्यवाद.